नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपलं स्वागत आहे. आणि त्यामध्ये स्वानंदीचे बाबा आता किचनमध्ये वांगं गॅसवरती त्याचं भरीत करण्यासाठी भाजू लागतात आणि तोंडाने गाणी गुणगुणू लागतात. तेवढ्यात खुश होऊन पाठीमागून स्वानंदी तिथे येते. खुश होऊन आता स्वानंदी त्यांच्याकडे बघत म्हणते की बरं आता बाबा मला सांगा बरं तुमच्यासाठी मी काय जेवायला करूयात. स्वानंदीचे बाबा म्हणतात, हे बघ स्वानंदी, तू पाहुणी म्हणून आता आमच्या घरात आली ना, तू कशालाच हात लावायचा नाहीयेस. हसतच स्वानंदीचे बाबा म्हणतात, आज तुझ्यासाठी वांग्याचं भरीत आणि बाजरीच्या भाकरीचा बेत केलेला आहे. ते ऐकताच आता हात सोडतच स्वानंदी म्हणते की अरे वा. स्वानंदीचे बाबा म्हणतात, बस मस्तपैकी बसून वांग्याचं भरीत आणि बाजरीची भाकरी खायची स्वानंदी, तू आता काहीच कामाला हात लावायचा नाहीये. इकडे मलिका पुन्हा आता आदिराचा हात धरते आणि म्हणते, माझ्या बेबी डॉलचे हात किती रफ झालेत आणि माझ्या डॉलला मी असं बघूच शकत नाही. आणि इकडे आता मलिका म्हणते, मी सगळी तयारी केली आणि माझ्या बेबी डॉलला मी पहिल्यासारखं बनवणार आहे. आणि पटकन आता 3 ब्युटी पार्लरमधून लेडीज आता मलिकाने तिथे बोलावलेले असतात. आणि लगेच आता त्या लेडीज आदिराला तयार करण्यासाठी, तिचा मेकअप करण्यासाठी, सगळी काही मसाज करायला तिथे आलेल्या असतात. तेवढ्यात पटकन आदिराला रोहनचा फोन येतो. एक्सायटेड होऊन आता आदिरा रोहनचा फोन घेत म्हणते की हाय रो, कसा आहेस तू, मी तुला खूप मिस करते. आणि हे बघ ना, माझं ना इथे सगळ्यांनी ग्रँड वेलकम केलंय आणि मॉमने ना काय तयारी केली सांगायलाच नको. असे म्हणत फोनवर बोलत बोलत आदिरा तिथून बाहेर जाते. तर मलिकाला खूप राग येतो. अर्पिता ते बघता क्षणी मलिकाला म्हणते, मॉम हे सगळं काय आहे. एवढी सगळी ट्रीटमेंट बाजूला सारून ती तिच्या नवऱ्याशी बोलायला बाहेर निघून गेली. मॉम रोहनच्या प्रेमापुढे सलूनची ट्रीटमेंट एकदम क्षुल्लक असल्याचे तिने दाखवलंय. मॉम मलिका म्हणते, हे बघ काही जरी झालं तरी मला माझी बेबी डॉल नाजूक फुलासारखी राहायला हवी आणि तिच्यासाठी मी काहीच कॉम्प्रोमाइज करणार नाही. मलिका म्हणते, हे बघ आप्पी, तू इथेच थांब आणि तिच्यासाठी सगळं काही करून घे, मी येतेच. असे म्हणत मलिका बाहेर निघून जाते. इकडे आता किचनमध्ये असताना स्वानंदीला आता फोन येतो आणि तो फोन बघता क्षणी इकडे स्वानंदीचे बाबा म्हणतात, काय ग नंदू, जावई बापूंचा फोन आहे ना, बोल बोल त्यांच्याशी बोल आणि बोलायला बाहेर जा. स्वानंदी म्हणते, आलीच मी. आता बाहेर जाता क्षणी समर फोनवर बोलत म्हणतो, पोचल्या का. तर आता स्वानंदी म्हणते, मगाशीच पोचले आणि एवढंच विचारायला फोन केला का. स्वानंदी म्हणते की अरे बापरे, तुमची तर कमालच आहे, एकदम नवऱ्यासारखं बोलायला लागलात तुम्ही. समर म्हणतो, हे बघा आजीने फोन करायचा सांगितला म्हणून मी केलाय. स्वानंदी म्हणते की तुम्ही तर मला नेहमीच टोमणे मारत असता, तू नेहमी बायकोसारखी बोलते, आज तुम्ही नवऱ्यासारखा बोललात म्हणून मी बोलले. समर म्हणतो, हे बघा आजीने सांगितलं म्हणून मी फोन केलाय, तरी मी तिला सांगितलं होतं फोन करायची गरज नाही. सारखं फोन लावून विचार असे तिने मला आग्रह केला, कारण तिला कन्फर्म करायचं असतं ना. ऐकेल तर शपथ, ती आजी कसली असे आता समर स्वानंदीला बोलतो. खरं तर मी तुम्हाला फोन करणारच नव्हतो. तर स्वानंदी म्हणते, मग कशाला केलात. सांगितलं ना. समर म्हणतो, मी तुम्हाला आजीने करायला लावला म्हणून मला करावा लागला. इकडे आदिरा तिच्या बेडरूममध्ये बोलत बोलत येते. आदिरा रोहनला म्हणते, हे बघ रो, आय रिअली मिस यू. आणि इकडे आता आदिरा बोलत बोलत बाहेर येते. समर सुद्धा आता जोऱ्याने स्वानंदीवर आता मोबाईलवर ओरडत ओरडत बाहेर बोलायला येतो. समरचे ते बोलणे ऐकून आता आदिरा समरकडे बघते आणि रोहनला फोनवर म्हणते, रो 1 मिनटं. आणि इकडे आता समर जोरजोराने ओरडत असतो, तुम्ही माझ्याशी वाकड्यात शिरता. अहो, एक प्रश्न मी विचारला, तुम्ही साध्या एक प्रश्नाचं उत्तर दिलं नाही आणि वाकड्यात काय शिरायला लागल्या. पाठीमागून आता आदिरा ही पटकन समरच्या जवळ येते आणि समरला बघू लागते. आणि तेवढ्यात समर आदिराला बघतो. तर आदिरा म्हणते, कोण आहे फोनवर. समर ओरडतच आता स्वानंदीला म्हणतो, 1 मिनटं जरा थांबा तुम्ही. आणि तेवढ्यात आता समर आदिराला म्हणतो, काय. आदिरा म्हणते की नंदुताईचा फोन आहे ना आणि बायकोशी असं बोलतोस का. रोज जर माझ्याशी असं बोलला ना, मी रोला फटकेच देईन. स्वानंदी ते सगळं ऐकत असते. आणि एवढ्यात आता रोहन देखील आता स्वानंदीकडे येत म्हणतो, काय ताई, आता समर सरांशी बोलतेस ना. तर स्वानंदी म्हणते की नाही, त्यांनी फोन होल्डवर ठेवलाय ना, त्यांचीच वाट बघते. रोहन म्हणतो की म्हणजे मिस करते तू त्यांना. रोहन म्हणतो की आल्या आल्या त्यांच्याशी भांडतेस काय ताई तू. स्वानंदी म्हणते, मी नाही, तेच माझ्याशी भांडतायत आणि मला भांडण्यासाठीच ते फोन करतायत. आणि तेवढ्यात आता आदिरा म्हणते की अरे ब्युटिफुल, एकदम क्यूट पद्धतीने बोल ना पिंट्या दादा तुझ्या बायकोशी, हे बघ मी कसं बोलते ती. आणि आदिरा प्रेमाने रोहनसोबत बोलू लागते. आणि इकडे आता समर म्हणतो की ऐकलं का, आता तुम्ही घरी पोहोचल्या ना, माझं काम झालं आणि आता मी फोन बंद करतो. स्वानंदी म्हणते, अगोदरच बंद करायचा, होल्डवर कशाला ठेवला इतका वेळ मग.
आता समर म्हणतो बरोबर आहे, जगातली सगळ्यात मोठी चूक केली फोन करून मी माझेच कान धरतो आणि बाय. तर स्वानंदी म्हणते ओके. आता इकडे फोन ठेवता क्षणी स्वानंदीचे बाबा स्वानंदीकडे येतात आणि म्हणतात, हे बघ नंदू, तुझी आई जर तुझ्याशी काही जरी बोलली ना, तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष कर बरं का. सध्या तरी तक्रारीशिवाय तिला काहीच बोलता येत नाही. आता आजी तिच्या बेडरूममध्ये पुस्तक वाचत असते. समर आजीकडे येतो आणि म्हणतो, स्वानंदी मॅडम पोचल्यावर का आजी, आणि परत मला असल्या कामाला तू लावू नकोस, त्या काय आता लहान नाही आहे, बरोबर पोचल्यात त्या घरी. समर म्हणतो की आता काळजीपोटी त्यांना फोन करायची गरज नाही आहे, मी सहज त्यांना चौकशीसाठी फोन केला होता. आजी पुस्तकात बघत म्हणते ओके. समर म्हणतो मी फोन केला पण बोलण्या अगोदरच त्यांची बडबड सुरूच. समर म्हणतो आजपर्यंत मला आयुष्यात इतकं कुणी बोललं नाही, एवढ्या त्या मला बोलल्यात. आजी आता पुस्तकात डोकं घालून बसलेली असते. समर म्हणतो हे मला अजिबात आवडत नाही बरं का, आणि परत त्यांना सांग माझ्याशी असं बोलायचं नाही म्हणून. आजी आता पुस्तकातच लक्ष ठेवून असते. समर म्हणतो की आजी तू त्यांना सांग, यापुढे आयुष्यात मी त्यांना फोन करणार नाही, महत्त्वाचं काम असेल तर मेसेज करीन पण फोन करणार नाही. आजी म्हणते ओके. तर समर म्हणतो की आजी ओके ओके काय लावलंय तू. आणि समर म्हणतो तुला सुद्धा त्या स्वानंदींचा संसर्ग झालाय वाटतं. आता रोहन म्हणतो की बाबा मला वाटतंय की आपण सगळी फॅमिली मिळून कुठल्या तरी देवळात जायचं का, ताईला खूप मस्त वाटेल. तर स्वानंदीचे बाबा म्हणतात चालेल ना. रोहन म्हणतो त्यानंतर आपण नाटक बघायला जाऊयात, आणि त्यानंतर तिच्या ऑफिसच्या मैत्रिणींना सुद्धा आपण घरी बोलावूयात. तेवढ्यात मंदाकिनी तिथे येते. तर स्वानंदीचे बाबा म्हणतात आपल्याला बाहेर जायचं ना रोहन, तुझ्या आईला आवरून घ्यायला सांग, सगळा पसार आवरून घे म्हणावा अगोदर. रोहन म्हणतो ठीक आहे, पण आई ताईला कोणतंही काम तू सांगू नकोस. आता इकडे आजी समरला म्हणते की पिंट्या, अरे बायकोला जाऊन एक दिवस नाही झाला माहेरी, तुला आठवण यायला लागली ना. तर समर म्हणतो आजी तसं काही नाही आहे बरं का. समर म्हणतो आओ त्यांच्याशी कधी जरी बोलायला गेलं ना, ओके ओकेचा नारा चालूच असतो त्यांचा सतत, ओके ओके ओके. समर म्हणतो की मला ना एकदम आनंद झालाय, कारण स्वानंदी गेल्यात ना, मी आता निवांत झालोय. खरंच आजी मला आनंद झालाय. आजी म्हणते की अरे मागाच्यापासून पिंट्या तू तिच्याचबद्दल बोलतोय, तुलाच तिचा संसर्ग झालाय. समर म्हणतो म्हणूनच मी सॅनिटायझर लावून फिरत असतो, मला कोणीच जवळ यायला नको, आणि मी त्यांना सुद्धा जवळ येऊ देत नाही. तुम्ही कोणीच माझ्या जवळ येत जाऊ नका, आणि त्या तर माझ्या जवळ मुळीच नको, असे समर आजीला सांगतो. इकडे आता स्वानंदी मंदाकिनीला कामात मदत करत असते, पंखा साफ करून घेत असते. मंदाकिनी म्हणते की त्या आदिराला रोहनने चक्क चहा आणून दिलाय, आपल्याकडे पाहुण्यांना चहा देतात, घरच्या माणसांना देतात का, आणि आदिराची सगळी कंप्लेंट्स आता मंदाकिनी स्वानंदीला सांगत असते. आणि इकडे आता पटकन सुस्मिता ही आदिराचं कपाट उघडायला जाते आणि म्हणते आदिराच्या कपाटात काय आहे बघते. स्वानंदी म्हणते हे बघ सुश, हे चांगली हॅबिट नाही आहे बरं का, कशाला उघडते. सुस्मिता म्हणते मी फक्त बघते. आणि तेवढ्यात आता कपाटाचा दरवाजा उघडता क्षणी आदिराचे सगळे कपडे खाली पडतात. ते बघत आता मंदाकिनी म्हणते बघितलं का उंदरासारखे कसे कपडे खाली पडले. आणि इकडे आता आदिराचं सगळं पिडिक्युअर करत असतात. त्या तिन्ही सलून आता लेडीज मसाज करत हाताचे पायाची आणि डोक्याची सगळी काही आदिराला फ्रेश करत असतात. तर अर्पिता समोरच आदिराशी बोलत असते, आणि आदिरा आता अर्पिताबरोबर गप्पा मारत म्हणते आज बाबांनी माझ्यासाठी चक्क ब्रेकफास्ट बनवला, आणि खूप सँडविच एकदम सॉलिड झालं होतं, आणि अजूनही त्याची टेस्ट माझ्या जिभेवरून गेली नसल्याचे आदिरा सांगत असते. आणि घरी गेल्यानंतर ना मी अगोदर त्यांना तेच सँडविच बनवण्याची रिक्वेस्ट करणार आहे अप्पी. अर्पिता म्हणते कमॉन आदिरा, तू आत्ताच आली आणि जाण्याची गोष्ट का करतेस मग. आदिरा म्हणते की राईट अप्पी, अगं मी आत्ताच आली आणि मला वाटतंय की मी ते हाऊस मिसिंग करते असं मला वाटतंय. आणि इकडे आता आदिरा म्हणते की अप्पी ताई, खरं तर बाबा मला आठवत नाही, पिंट्या दादालाच मी बाबा समजत आले, पण आता रोहनचे बाबा खरंच क्यूट आणि सॉलिड आहेत, आणि त्यांच्याबरोबर राहून मला खरंच खूप छान वाटतंय असे आदिरा बोलते. आणि लगेच आता आदिरा म्हणते की तेच मला म्हणाले मी त्यांचं चौथं मुलं आहे म्हणून. आदिरा म्हणते की ते माझी खूप काळजी घेतात, मला ते खूप सपोर्ट करतात, आणि ते असल्यामुळे मला त्या घरात सेफ वाटतं असे आता आदिरा सांगते. इकडे आता अंशुमन हा मोबाईलवर बोलत बोलत बाहेरून येत असतो. अंशुमन म्हणतो की हे बघ हॅलो, मला ना ते परफ्यूम्स ऑर्डर झाला पाहिजे. अंशुमन म्हणतो काय म्हणाला, महाग, हा शब्द ना अंशुमनसाठी सुद्धा स्वस्त आहे. तर आता अंशुमन त्याला म्हणतो की आत्ता मला कशाला सॉरी म्हणतोस, जेवढं मी ऑर्डर करायला सांगितलं ना तेवढं पाठव. तर तेवढ्यात आजी तिथे येत अंशुमनला म्हणते काही ऑर्डर करतोयस का रे अंशुमन. आणि इकडे आता आजी म्हणते की
काय अंशुमन काय ऑर्डर केलं? अंशुमन म्हणतो तुला काय पाहिजे लगेच ऑर्डर करून देतो. आजी म्हणते मेरे पास गाड़ी है, बंगला है, पिंट्या है और अंशुमन है, मुझे क्या और चाहिए. तर आता अंशुमन म्हणतो की हिंदी फिल्मचे डायलॉग मारायला लागली आजी. तर आता आजी म्हणते काय ऑर्डर केलं? तर अंशुमन म्हणतो काही नाही ग, एक परफ्यूम ऑर्डर केला आहे. आजी म्हणते आदिरासाठी का? आजी म्हणते की अरे मलिकाने तिच्यासाठी सलूनची सगळी टीम अरेंज केली आणि पिंट्या दादांनी डिनर अरेंज केले. मला वाटतं तू सुद्धा आदिरासाठी काय ऑर्डर करतो का? अंशुमन म्हणतो तिच्यासाठी काय ऑर्डर करू का? अंशुमन म्हणतो हे बघ आजी, माझं खरंच आदिरावरती जीव आहे. आजी म्हणते तुझ्या वागण्यात बोलण्यातून तर ते कधी जाणवलं नाही. आजी म्हणते की अरे लहानपणापासून अंशुमन तुझं आणि आदिराचं भांडण मी ऐकते, पण भावा बहिणीचं प्रेम असल्यासारखं कधी तू दाखवलं नाहीस. आजी म्हणते आपल्यात किती जरी वाद झाले ना त्यामध्ये मायेचा ओलावा असायला हवा. आणि आजी तिथून निघून जाते. आणि इकडे आता अंशुमन विचार करतो की मला वाटतंय आजीने बहुतेक इमोशनल मूव्ही बघितली असेल, नाहीतर मायेचा ओलावा माय फूट. इकडे आता मंदाकिनी आता स्वानंदीला म्हणते की अगं स्वानंदी, ती ट्यूबलाईट तर आता अजून पुसायचीच राहिली. सगळेजण आता त्या ट्यूबलाईटकडे बघतात. आणि इकडे आता स्वानंदीकडून काम करून घेत असताना स्वानंदीचे बाबा आणि रोहन तिथे येतात. ते बघता क्षणी स्वानंदीचे बाबा आता मंदाकिनीला बोलतात आणि म्हणतात काय गं, माहेरी आलेल्या पोरीकडून काम करून घेते, लाज नाही वाटत का? रोहन म्हणतो आई मी तुला सांगितलं होतं ना आल्यावरती मी सगळे कामं करीन म्हणून, मग कशाला ताईला कामाला लावलं? मंदाकिनी म्हणते की अरे रोहन तू कधी कामं करतोस का? मग मी तुझ्याकडून आजच का अपेक्षा ठेवू? आणि केलं तर कुठं काय बिघडलं? माझ्या आईकडे गेल्यानंतर मी नाही काम करत का? तर रोहन म्हणतो की ताई आपल्या घरी पहिल्यांदा माहेरी आली, तुला काहीच कसं वाटत नाही आहे का आई? स्वानंदीचे बाबा म्हणतात एवढी सतसत विवेकबुद्धी या बाईला आहे का रोहन? आणि आता स्वानंदीच्या बाबांना आणि रोहनला मंदाकिनीचा राग येतो. आणि त्यानंतर आता संध्याकाळ होता क्षणी इकडे स्वानंदी ही तिच्या बेडवर येऊन समरच्या आठवणीत हरवून गेलेली असते. आत्तापर्यंत लुटूपुटीच्या त्या भांडणामध्ये समरसोबत तिचं कसं प्रेमाने नातं खुललं आणि कसे आता दोघेही एकमेकांच्या आठवणीत दिवस काढतायत हे स्वानंदीला आठवू लागतं. आणि त्याच वेळेस इकडे आता मात्र समरला देखील झोप येत नसते. समरची बेडरूम स्वानंदी जाताच सुनी सुनी झालेली असते आणि समर देखील स्वानंदीचा चेहरा आपल्या डोळ्यासमोर आठवून तिच्याच आठवणीत हरवून गेलेला असतो. समरला देखील आता स्वानंदीशिवाय करमत नसतं आणि समरला आता एकटं एकटं वाटू लागतं. आणि स्वानंदीच्या आठवणीत दरवाजापाशी एकटक विचार करत समर उभा असतो. आणि स्वानंदीशिवाय आता समरलाही खरोखर करमत नसतं. तर समर आता स्वानंदीला मिस करून समर आता स्वानंदीला कशी भेटतो आणि स्वानंदीची भेट घेऊन आता समर आणि स्वानंदी कसे एकत्र येतात हे बघण्यासाठी. आणि मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, जेणेकरून या मालिकेचे सगळ्यात अगोदर अपडेट आपल्याला बघायला मिळतील.